भोसडीचे एवढे डे गेले पण मी आपल्या कविता डार्लिंगला फोन नाही केला. लमची तेही म्हणत असेल का गण्याला दुसरा तर नाही भेटला. भोसडीचा फोन लावून पाहतो का म्हणते तर. गण्याला एवढे दिवस झाले वेळ नाही भेटली आणि आज कशी का भेटली का बापा. हॅलो 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 माझी बेबी का करत आहे. तुझी बेबी आहे ती गुबी घासत कशी का आठवण आली म्हणतो का बापा. म्हणलं प्रपोज गेला तर कोणत्या पोरीने प्रपोज गिपोज नाही मारलं. ते लमचे तुझ्याशिवाय कोणी आहे का आपला. मारीचा सर लावता म्हणून मी तुला काही फोन लावलो नाही. बाका झाला फोन लावला असता नाही तर एक दुसरा प्रपोज आला होता मला तो मी ऍक्सेप्ट करत होतो. मला गण्यात आता विसरला तर दुसऱ्याकडे जावा. तूही फोन नाही केलीस नाही मला. तूही चत्री निघलीस म्हणतो आता. बदमाशा मी काय चित्र्यावर आहे माझ्यावर फेकू नको आता तू. आपला प्रेम आहे एकामेकावर कायला आता चत्री चित्री लावतेस. तर मी काय म्हणतो माझी बेबी मला एक पप्पी देऊन दे ना आता मोबाईलवरच. पप्पी देऊ तुला. मी काय म्हणतो हे एवढे डे गेले तुम्हाला एकही विश नाही केलास आणि पप्पी दे म्हणून फोन केलास. उद्या आपण मस्त रेस्टॉरंट मध्ये जाऊ आणि मला तिथे एवढे डे एका गणीला करणे ते तुझ्या बरोबर. अये तर लमचे एका पप्पीसाठी तुम्हाला एवढा खर्च करशील तर मला भिकी द्यायला लावशील का म्हणतो लवकर. पप्पी पाहिजे असेल तर बोल नाही तर आता दुसऱ्याकडे चाललो मी. मग राहशील बोंबलत म्या करतलं. बहीण मा हे तर मोठी छत्री निघली ना भोसडीची. एक नंबरची फर्राट दिसते मला. बेकार पटवलं असं वाटून राहिला आता. कोणत्या विचारात पडलास तर बोलच का नाही रे. अरे तर लमचे कवडे जुल्ला होता इकडला आवाज नव्हता येत बरोबर. हॅलो हॅलो म्हणतो तरी. तर काय म्हणतेस मग डेटवर नेवायचा प्लॅन आहे का नसे. तसा मग मी दुसऱ्याला हो म्हणतो. तू काय मला अजवारी फिरवायला नाही नेलास आणि काय नाही नेलास. एवढे दिवस मी तरी त्याचं बताव. लमचीला 2-4 गण डेटवर नेलो एक गण चुमा नाही दिला. एवढा खाना हे पडलं आणि पर आता घेऊन जातो एक बार आणि हिच्या बरोबर ब्रेकअप करून टाकतो. चांगला दाबदूब करतो नाही नाही म्हणत. हॅलो उद्या रेडी राह मग. किती वाजता जाऊन मी सांगतो तुला मग उद्या किती वाजता जाऊन तर. पण येशील तर पुरा दुपट्टा बांधून करून येजो. दुपट्टा बांधून कायलं. अरे लमच्या कोणाला दिसला नाही पाहिजे ना आपण. लोकांना दिसून तर माहित नाही का आपलं चालू आहे म्हणून. तुला लोकांशी काय करायला पाहिजे. बरं तू काय टेन्शन घेतेस. मी चेहरा नाही दाखवत ना डोळे नाही दाखवत. पाय येतो शक्तिमान सारखा उडत. बरं ठीक आहे मग आता ठेवतो. मा बापाचा फोन येऊन राहिला मला. हो ठेवून टाक. बोल जो आपल्या बापाशी चांगला नाही तर म्हणजे गणेशोबत बोलत होतो म्हणजे व्यस्त दाखवाल म्हणाल तर. नाही रे तसा काय म्हणीन. तसा म्हणीन तर मा बाप चांगला लेर बोल म्हणतो मा. ठीक आहे ठेव. बहुत बोललीस आता उद्या तयारीत राही. हो ना तू काय टेन्शन घेतेस. मस्त झटा घालतो दारीला. मस्त जाऊ डेटवर. पप्पी देतो आणि पप्पा देतो तुले. पाहतो ना म्हणलं उद्या आता. ठीक आहे मग आता ठेवून देतो. मला कोणतरी हाका मारून राहिला. बेकार फोन करणं झाला भोसरीचा. उलटा लमच्या माणसाच्या खिशाला चुना लागला. पाहू उद्याचे दिवस. नाही दारीला चांगला रेट लोका नाही. मी नावाचा गण्या नाही. बे पोट्या मी तुम्हाला एक चांगला उदाहरण सांगतो. या गण्या भाऊ गरीबाची तुम्ही ऐका. बे प्रेम अशा पोरीवर करा जे तुम्हाला सोडून नाही गेली पाहिजे. या कविती सारख्या पोरीला प्रेम करू शकेल कोणता फायदा बे. मी केलो तर उलटा पस्तावून राहिलो म्हणून तुम्हाला सांगतो. हिच्या सारख्या पोरी फक्त खाऊ पिऊ लुबाडवाल्या राहतात. 10 पोरायला फसवतात आणि भोसडीच्या मार जशा लंडरगिऱ्या दाखवतात. म्हणून तुम्हाला मी एक सांगतो एकच पटवाची पण चांगली पटवाची. बस आपली लाईफ सेटल तिची लाईफ सेटल. पण पोरायला एक सांगतो तुम्ही कोणत्या पोरीला फसवत नको जाबे.